नमस्कार मंडळी, मी शेखर मोहिते आज आलेलो आहे सौळू येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक सरपंच संतोष शेठ ठाकूर यांच्या संपूर्ण धावणीचा इतिहास जाणून घेण्यासाठी। यांच्या धावणीचा हुकमी एक्का इस्तू बैल हा भारत केसरी आहे याचा संपूर्ण इतिहास या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। मंडळी, व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला शेठ, मला सांगा, बैलगाडा क्षेत्रात आपले पदार्पण कधीपासून झालेले आहे? हा नाद आपल्याला कधीपासून लागलाय? हा नाद तसा आमच्या खानदानी आजोबा, आमचे वडील, आता मी, माझा मुलगा असन, जवळजवळ चौथी पिढी आहे माझी की ह्या नादात आम्ही सगळं कुटुंब त्या नादातच आहे। आणि मला जसं कमीत कमी 11 ते 12 वर्षाचा असेल त्यापासून ह्या नादात मी स्वतः आहे। तर आमचे दाजी विनायक शेठ नारायण चौधरी हे आमचे पूर्वीचे, आत्ता जे तुम्ही म्हणता जुगलबंदी, हे पूर्वीचे आमचे जुगलबंदीतले सावडे आहेत। आणि त्यांचे वडील आपले नारायण मारुती चौधरी यांच्या नावावर तो गाडा पळायचा पहिला। तर आमचे वडिलांना मला घेऊन जायचे गाड्यात संग। तर मग ते लिमगावला शर्यती असायच्या पूर्वी। तर मी आमच्या ते विनायक दाजींच्या बैलगाडीत बसून लिमगावला जाऊन दरवेळेस यात्रा असल्या की मी त्या बैल शर्यत पाहायला जायचो। आणि तिथून पुढं मला तो नाद लागत गेला, असा विषय। शेठ, मला सांगा, इस्तू बैल आज घाटामध्ये एवढा पळतोय, ह्या बैलाची खरेदी कुठून झाली? काय काय गुण पाहिले होते तुम्ही घेताना? हा बैल आमचे मित्र आप्पा शेठ साकोरे यांच्या बैलगाड्यात तो पळत होता। आणि बैलगाडा शर्यत बंदी होती, तर आप्पाची बैल वडगाव काशिंबीला गेली होती। तिथं आप्पानी त्यांनी बैल पळवली, त्यांची बारी पळवल्याच्यानंतर आप्पा म्हणले की बुवा आता आपल्याला हे जी बैल आहेत शर्यत बंद आहे, तर बैल थोडी कमी करायची आहेत। तर मग मी हृदय शेठला म्हणलं, बुवा आप्पा, जर आपल्याला तो इस्तू आहे तो देत जर असतील तर बघा आपण घेऊ, आणलाय त्या रुपयाला, असं ठरलं। तर हृदय शेठनी आप्पाला बोलल्यानंतर आप्पांनी सांगितलं, शेठ तुम्ही म्हणताय की आपल्या जवळच्या माणसाकडे जातोय, आणलाय त्या रुपयाला आपण तो सरपंचाला देऊन टाकू। तर मग ठरलं। मग त्या आप्पांनी त्यांच्याच गाडीत माझ्या घरी आणून तो सोडल्याच्या नंतर त्याला जो जीव लावायचा आम्ही त्या पद्धतीत जीव लावला। आणि नंतर तो कसा पळायला पाहिजे, चांगल्या पद्धतीत कसा पळन, मग बघ कुणाचा बैल आणायचा, कुणाच्या बैलासंग हा पळल आणि याला कशी शिस्त लागन, याचं हृदय शेठनींनी वारंवार त्याचा प्रयत्न केला। आणि मग आम्ही कमीत कमी त्या बैलासंग हृदय शेठच्या प्रयत्नातून माझ्या हिशोबाने 3 वर्षात कमीत कमी 37 ते 38 बैल झुपली असतील। आणि त्या बैलाचा पळ एवढा स्पीड होतं त्याला की तो कुणाचा बैल आमच्याकडे आणल्याच्यानंतर कुणाचा बैल घाला तो त्याच्या पुढं जायचा। मग हृदय शेठनी मला एक सांगितलं, आता हे बघ, कुणाचा बैल आणला तर हा आपला बैल काय कुणाच्या बैलाला पळून देत नाही, तर आपण हे करायचं की आपला बैल मागं सोडायचा। आपला जर बैल मागं सोडला तर गाडा 1 नंबरला आपला राहील, आणि आपला जर बैल सारखा सोडला तर आपला बैल दुसऱ्या बैलाला काय पळून देणार नाही। तर मग मी त्या हृदय शेठचा ते सांगितल्यावर मी ते लक्षात ठेवलं। आणि समोरचा जो बैलवाला असेल ज्याचा मी आणला आहे त्यांना सांगायचं की बा तुझा बैल पुढं धर, आणि पुढं धरून माझा बैल मी मागून सोडतो। त्या हिशोबाने मग आम्ही बैल पळवत राहिलो। तर एकदम त्याची सुरुवात आमच्याकडे चांगली होत गेली, एकमेकी काय विशेष नाही राहिला त्याच्याबद्दल, तो चांगला पळायला लागला। शेठ, मला सांगा, इस्तू बैल आतापर्यंत कोणकोणत्या घाटात कोणकोणत्या बैलाबरोबर पळायला आहे? इस्तू मी घेतल्याच्या नंतर पहिल्यांदा कदमवाडी घाटात शशिकांत बालेराव साहेब यांचा बैल झुपायला आणला होता आम्ही। तिथं 1 नंबरची फळी फोड बारी झाली आमची पहिल्याच घाटात। त्याच्यानंतर श्रीबी ग्रुपचा सरपंच तो एक झुपला इंदुरीत, तिथं निलेशच्या नावाबारी होती, ती पण चांगली झाली। नंतर कदमवाडीचे सभापती आत्माराम साहेबांना हृदय शेठनी फोन करून सांगितलं की बा आमच्या अशा बैला संघ बैल झुपायचा आहे। मग तो हृदय शेठनी त्यांना फोन केल्यानंतर निघोजला झुपला।
निघोजला झोपल्याच्या नंतर तिथं फळी फोडच बारी झाली आणि नंतर तो बैल पण पळवल्याच्या नंतर तर अजून एक बैल आम्ही तर ह्यांचा झोपला मयूर हॉटेलवाले श्रीकांतचा मित्र आम्ही ते ह्याला काय ते चंदननगरला नाही चेन्नई त्या बैलाचं नाव आहे थोरात मयूर हॉटेल. तर तो आम्ही दावडीत झुपला. तो बैल पण चांगला याच्या संघ पळाला. अजून आमचे मित्र निलेश दादा काळे यांचा चेअरमन हा बैल होता. तर निलेश संघ माझं काय कॉन्टॅक्ट होत नव्हतं की बा थोडा मोठ्या गाड्यावाला असणार आपलं काही कॉन्टॅक्ट होणं शक्य नाही. तर मग मी बा कुणाला म्हणायचं तर त्यांच्याजवळ कोण आहे त्याला सांगितल्याच्या नंतर आपला बैल निलेशच्या गाड्यात पळल असं मला वाटत होतं. तर मी रोहन महाराज मोरेला फोन केला. म्हणलं महाराज अहो माझा बैल लय पळतोय पण बैलाला काय बैल लागत नाही. तुम्ही एक माझी रिक्वेस्ट करतो तुम्हाला की बा निलेश संघ तुम्ही बोला की माझा बैल तुमच्या गाड्या झुपा म्हणून. तर महाराजांनी फोन केला. ते महाराजांवर पण मी नाही थांबलो. मी अजून अशोक लांडग्याला एक फोन करायला लावला. दोघांनी निलेशला फोन केला. फोन केल्याच्या नंतर निलेशचा माझं कॉन्टॅक्ट झालं. निलेशनी मला फोन केला भाऊ बैल ये घेऊन वडगाव काशिंबीला. आता माझं नशीब बॅडलं बैलाचं नशीब बॅडलं घे मला माहीत नव्हतं. वडगाव काशिंबीला बैल नेला मी. नेल्याच्या नंतर पोलीस आली यात्रा बंद झाली. बंदीत होतं ना माझा बैल काय झुपायला कोण तयार नव्हतं. त्या बैल जास्त स्पीड असल्यामुळं हा नव्हतं म्हणत कोण. त्याच्यानंतर यात्रा भरली रांजणगावला मी बैल श्रीकांत मी बैल उतरावला. निलेशची तर बैलच आली नव्हती तर पोलीस आले. यात्रा बंद. जवळपास निलेश संघ बैल झुपायला करतो तर मग 7-8 हजार रुपये असंच गेलं. आणि मग त्याच्यानंतर मशाला यात्रा भरली. मग श्रीकांतला फोन केला अरे असं ठरलंय जाऊ म्हणला. मग आम्ही मशात गेलो. मशात गेल्याच्या नंतर तिथं निलेशचे चेअरमन म्हणून बैल आहे त्याच्या संघ 20 फुटावर धरला. 20 फुटावर त्या बैला संघ 1 नंबर बारी झाली. त्याच्यानंतर परत त्याच घाटात आम्ही दुसऱ्यांदा परत झोपला. परत बारी झाली. त्या चेअरमन संघ झोपला होता. 2 वेळा चेअरमन संघ झोपला. चांगली बारी झाली. त्याच्यानंतर मग म्हणलं आपलं आता निलेश संघच थांबायचं का आता कुणा संघ जायचं नाही काय नाही. त्याच्यानंतर मग निलेश म्हणला नाही आपण पक्ष संघ धरू. आत्ता जो नाना चौधरींचा जो मुंगळा बैल पळतो तो बैल तेव्हा पुढं पळत होता. तर मला म्हणला नाही आपण पक्ष संघ धरू. म्हणलं चालतंय भाऊ कोणच्या संघ पण धर. म्हणलं माझ्या बैलाच्या खांदाचा काही विषय नाही तुम्ही कोणच्या खांदावरती धरा. पक्ष संघ आम्ही तिथं झुपला. तिथं पक्ष संघ पण तो चांगला पळाल्याच्या नंतर 2 वेळा तिथं पक्ष संघ झुपला. त्याच्यानंतर त्या पंडित संघ राळेगण थेरपाळला मला म्हणला बैल घेऊन ये. पंडित संघ झुपला तर राळेगण थेरपाळला. तिथं चांगली वारी झाली. त्याच्यानंतर परत आम्ही त्या ह्याला नानवलीला सीजन चालू झाल्याच्या नंतर यात्रा भरली. सुनील अण्णा शेळके आपले आमदार. मग तिथं त्या निलेशला मी तिथं तो बैल झुपायला दिला. तिथं 1 नंबर बारी झाली. म्हणजे त्याच्या संघ चांगला गाडा मी पळवला. माझी इच्छा होती की बा 1 नंबरच्या गाड्यावाल्यात आपला बैल पळावं. तर तो खरोखर चांगला पळाला आणि त्यांचं आपलं संबंध चांगले आले तिथून पुढं. आणि मग त्याच्यानंतर असंच आता जरा लांब पडायची सावड लांब व्हायची. मग मी कुठल्या इकडंच जुळायचा आम्ही आमचा प्रयत्न करत राहिलो. मग इकडं मला हे आपले प्रवीण काळे म्हणून आपले जुड मित्र आहे. तर प्रवीण काळ्याला आम्ही बसलो होतो तिथं कुठलं हॉटेल ते हॉटेलवरती बसलो होतो एका. तिथं बसलो मी म्हणलं बा मांडेकराच्या बैला संग माझा बैल पळू शकतो. तर म्हणलं सरपंच त्या बैला संग पळणं सोपं नाही. मांडेकराच्या बैला संग पळणं सोपं नाही. त्याला मी म्हणलं की माझा बैल जवळपास सगळ्या टॉपच्या गाड्यावाले आहेत सगळ्यांसंग मी झुपलेला आहे. त्याच्यामुळं माझ्या बैलाला काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळं तुम्ही माझा बैल झुपा. तर म्हणले बघू मी तुम्हाला फोन करतो. कसं काय मी डायरेक्ट तर त्यांना बोलू शकत नाही. एवढं तुमचा बैल त्यांनी पाहिलेला नाही कशी काय झुपणार. ठीक आहे म्हणलं. मग मी काय म्हटलं नाही काय नाही मी माझा आपला शांत थांबलो.
शांत थांबल्याच्यानंतर दावडीला यात्रा भरली होती. दावडीला यात्रा भरल्यावर मला असं सकाळचा फोन आला प्रवीण काळ्यांचा. म्हणले सरपंच कुठं आहे? तर म्हटलं हाय घरी. तर म्हणले की तुमचा बैल मिळेल का? म्हणलं कुठं? तर म्हणले संतोष मांडेकरांच्या बैलांमध्ये आपल्याला दावडीला झोपायचं आहे. तर मला उत्सुकताच होती की बा त्या बैला संग आपल्याला बैल झोपायचा आहे. मी म्हणलं आलोच. मी काय माझी गाडी करून स्वतःची मी तिथं गेलो. गेल्याच्या नंतर एवढी बारी झाली की घाटाच्या राजाला बारी आमची तिथं राहिली आणि संध्याकाळी परत फायनलला धरली. फायनल पण तिथं आमची झाली आणि तिथून पुढं त्यांच्या संग माझी सावड हाय अशी राहिली. शेठ मला सांगा, लोणीकण आणि जाधववाडी घाटातील सेमीफायनल आणि फायनलचा अनुभव. शेठ लोणीकण घाट लोणीकण घाट म्हणजे माझं एखाद्याचं कसं म्हणतं की बाबा माझं स्वप्न साकार झालं, असं स्वप्न म्हणलं तरी माझं चालेल. फुलगावला यात्रा भरली होती. फुलगावच्या यात्रेचं नियोजन आमचे मित्र राजाराम साकोरे, कपिल शेठ वागसकर असतील, आप्पा शेठ साकोरे असतील, रोहिदास शेठ ठाकूर असेल, चंदू साकोरे असेल, पप्पू शेठ खुळे असतील. फुलगावची यात्रा माझ्या इतिहासात पहिली की सर्वात मोठी यात्रा, की अशी यात्रा तिथून मागं कधी झालीच नाही, अशी यात्रा होती. आणि तिथं गाडे कपिल शेठ 4 दिवस पळाले असतील. 5व्या दिवशी फायनल होती आणि त्या 4 दिवस गाडं पळत होतं. त्याच्यात माझा स्वतःचा बैल हा कैलासवासी सदाशिव महिपती लांडगे यांच्या बैलात पळत होता. रोहिदास शेठ आणि माझं लांडग्यांचे संबंध चांगल्यापैकी होते आणि 4 दिवस यात्रा चालली. कपिल शेठ स्वतः निशाणावरती होते. 4 दिवस घाटाच्या राजाला कैलासवासी सदाशिव महिपती लांडगे यांचा गाडा होता. 5व्या दिवशी फायनल होती. भाऊसाहेब अख्ख्या चर्चा एकच चालू होती की फुलगावचा हिंद केसरी ट्रॅक्टर लांडगे येणार. आणि खरोखर त्या बैलांचं कौतुक केलं पाहिजे की 5-6 तालुक्यात की अशोक लांडग्याचा मास आणि सईद गिरवली यांचा बैताल, की त्या बैलांना तोड नव्हती. अख्ख्या शर्यतीत चर्चा चालू की उद्याचा ट्रॅक्टर कैलासवासी सदाशिव महिपती लांडगे हेच नेणार. आमचं नशीब बॅडलग असेल मला माहीत नाही. गाडा आमचा सुटला भाऊसाहेब. पहिल्याच फेरीला आम्ही बाहेर निघालो. खरोखर की बा माणसाला जे दुःख होतं, हे दुःखाचं कसं सांत्वन करावं हेच शक्य नव्हतं त्या दिवशीचं. त्याच्यानंतर 2013ची गोष्ट आहे. 2013 पासून तर 2022पर्यंत मला त्याची हुरहुर चालली होती, खंत होती एक मनात. आणि माझं नशीब किंवा मला मांडेकर सारखा सावड्या भेटला. सावड्या भेटल्याच्या नंतर आम्ही लोणीकणला गाडा नेला. लोणीकणला सभापती नारायण शेठ आवाळे यांनी यात्रा भरवली. त्या यात्रेत त्यांनी बक्षीस लावलं. 1 नंबरच्या फायनलसाठी 1 ट्रॅक्टर, 2 नंबरच्या फायनलसाठी 1 ट्रॅक्टर आणि 3 नंबरच्या फायनलसाठी 1 ट्रॅक्टर असं बक्षीस लागलं. बक्षीस लागल्याच्या नंतर मला आशा होतीच, कारण का माझी बैल पळतात त्याच्यामुळं मला आशा होती. आणि या इस्तू माझा एवढा भरोसा होता कसा सोडा की तो मागच्या बैलाला जवळ येऊन देणार नाही, मला खात्री होती. पहिली फेरी आमची झाली. आम्ही पुन्हा श्रीकांत बैल कोणाचा होता? गुंजाळवाडीचा बैल होता. पहिली फेरी झाली. पहिल्या फेरीला 11 सेकंद 54 मिलीबारी झाली. पण गुंजाळवाडीच्या बैलाला ह्या पठ्ठ्यानी इस्तुनी ते शांडावडीत नेला. बैल आम्ही आलो, त्यांचा बैल भरून दिला, आमचा बैल भरून दिला. मला
सरपंच मांडेकर सरपंचांनी मग संध्याकाळी निवांत फोन केला, सरपंच बैल तर काय चालला नाही, आपलं काय खरं नाही. तर म्हणलं सरपंच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तसं करा. मला रोहित शेठनी अक्कल दिली होती. आता रोज तुम्ही पाहताय आमचे संघच असतोय, त्यांनी अक्कल मला दिली होती. 3 दिवस गाडी होऊन दिल्याच्या नंतर चौथ्या दिवशी आम्ही बैल फायनलला आणली. मांडेकर सरपंचाला म्हणलं, सरपंच म्हणले हो बैल कसं काय करायचं, तर म्हणलं बा मी करतो तसं करा, काय अडचण येणार नाही. तर पहिल्या फेरीला कांड्याला थोडं अंतर होतं, सेमीफायनलला थोडं अंतर होतं, हे अंतर होतं. पहिल्या फेरीला अंतर होतं, सेमीफायनलला अंतर नव्हतं. तर सेमीफायनलला परत यांनी ह्या पठ्ठ्याने तेच कार्यक्रम केला की त्याला परत ओढून द्या. रोहित शेट्टी बैलाजवळ आल्या मला बोलून घेतलं, इकडे तुला सांगितलं होतं मी तसं करता येत नाही का तुला, आता मी सांगतो तसं करणं येतं, तू बैल सोडून बाजूला थांब. तर मग म्हणलं चालतंय तू सांगतो तसं कर. बैल डायरेक्ट भाऊसाहेब एवढा मागं धरला आणि नशीब एवढं चांगलं की तेवढा मागं राहून तेवढंच कांड्याचं अंतर टाकून आमची बारी 11 सेकंद 71 मिली पॉईंट झाली. अख्ख्या घाटात टाळ्या झाल्या. टाळ्या झाल्याच्या नंतर आता याच्यानंतर गाडा राहिला होता मुंगळ्याचा. मुंगळा मग हा सगळ्या जगप्रसिद्ध मुंगळा. तर मुंगळा बारी होती कैलासवासी नारायण मारुती चौधरी यांच्या नाव. आता मला माहिती होतं एकतर 1 नंबरला झाला आहे निलेश पांडुरंग किसन काळे. 11 सेकंद 24 मिली पॉईंट झाली ती, मला वाटतं ती 28 मिली पॉईंट झाली ती. निलेश पांडुरंग किसन काळ्याच्या नंतर आमचा गाडा पळाला. 11 सेकंद 71 मिली पॉईंट. नंतर 2 नंबरला आम्ही राहिलो. मग नंतर आमचाच गाडा कैलासवासी नारायण लक्ष्मण लोखंडाचा नारायण मारुती चौधऱ्यांचा होता. तो गाडा झाला 11 सेकंद 61 मिली पॉईंट. अख्खा घाट नाचत होता साहेब. आणि मला सांगायचं तात्पर्य की एका गावातले 2 बैल 2 गाड्यात असताना एका गावात 2 ट्रॅक्टर आले आम्हाला, याचा मला मोठा अभिमान वाटतो. त्याच्यानंतर जाधववाडीची यात्रा ठरली. जाधववाडीची यात्रा ठरल्याच्या नंतर आम्हाला पाठीमागं बैल नव्हता. तर आपले नारायण आवळे सभापतीला मी फोन केला. म्हणून सभापती साहेब आमच्या मांडेकर सरपंचाच्या बैलाला पाठीमागं बैल नाही आहे. तर मला म्हणले सरपंच तुम्ही काय काळजी करू नका, मी तुम्हाला एक बैल सुचवतो. पण म्हणलं सरपंच तुम्ही आम्हाला सुचून ते जुळणार नाही, फोन सभापती साहेब फोन तुम्हाला करायला लागेल. म्हणले तुमच्याकरता काय पण. मग आवळे सभापतींनी रामनाथ शेठ वारंगे यांना फोन केला की तुमचा शंभू मांडेकरांना झुपायला जाधववाडीला द्या. तर मग त्यांनी तो सभापतीच्या शब्दावर मांडेकर साहेबांना तो बैल झुपायला दिला. दिल्याच्या नंतर आमची पहिली फेरी 11:54 झाली मला वाटते, आणि 41 झाली, 11:41 झाली पहिली फेरी जाधववाडीला. जाधववाडीला पहिली फेरी 11:41 झाल्याच्या नंतर की फायनल तिथं पण सेपरेट होती. मोठं बक्षीस लागलं होतं. 1 नंबरला जी शिपी, 2 नंबरला बोलेरो, 3 नंबरला ट्रॅक्टर, 4 नंबरला बुलेट, 5 नंबरला गाडी, आणि जो गाडा 1 नंबरमध्ये येईल त्याला प्रत्येकाला 2 व्हीलर. आमदार आपले महेशदादा लांडगे यांनी ती यात्रेचं नियोजन केलं होतं. तर त्या यात्रेत आमची पहिली फेरी झाली. आम्हाला 2 व्हीलर तर मिळाली. आम्ही उड्या टाकीत आपलं की बा आपल्याला 2 व्हीलर भेटलेली आहे. आलो. त्याच्यानंतर फायनल ठरली. म्हणलं गाड्या कमीत कमी 4 ते 5 हजार कपिल शेठ, याच्यात आपला गाडा येणं काही शक्य नाही. मग 5व्या दिवशी आम्ही फायनलला गेल्याच्या नंतर आमच्या बैलाची कृपा, आमच्या वडिलांची कृपा म्हणा, आजोबांची कृपा म्हणा,
फायनल चालू झाली, सेमी फायनल चालू झाल्याच्या नंतर आमचा गाडा पहिल्या सिरियलला होता 11:51 ना, 11:41 होता आणि सेमी फायनल चालू झाली. सेमी फायनलला आमचा गाडा आला 11 सेकंद 24 मिली पॉईंट. अख्ख्या घाटात टाळी झाली. टाळी झाल्याच्या नंतर आम्ही आपली बैल सावलीला बांधली. आमचं नशीबच होतं, तिथं काही हरकत नव्हती. तुम्हाला सांगतो, परत फायनलला बैल आणल्याच्या नंतर मला एक अभिमानाने सांगूशी वाटतं, जाधववाडी घाट हा 5,000 बैलगाड्यांचा होता. 5,000 बैलगाड्यांचा असताना 16 गावातले फायनलसाठी 4 बैल होते, 5 बैल होते आणि ते 4 गाड्यांमध्ये पळत होतं. मला अभिमान आहे माझ्या गावचा. फायनलसाठी गाडं राहिलं 25, राहिलं आणि त्या 25 गाड्यात 4 गाड्यात 16 गावची बैलं होती. त्याच्यानंतर गाडं चालू झालं. पहिला बैल मला वाटतंय आपला स्वप्नील बळवंत ठाकूर याचा बैल पळाला. त्याचा गाडा आला 11 सेकंद 37 मिली पॉईंट. त्याच्यानंतर माझा गाडा पळाल्याच्या नंतर तो गाडा आला 11 सेकंद 31 मिली पॉईंट. अख्खा घाट नाचत होता साहेब. आता प्रत्येकाचं नशीब असतं, ज्याचं नशिबात असेल तर काय पण होतं. त्याच्यानंतर मला वाटतं गाडा पळाला आमच्या नाना चौधरीचा. तो गाडा पण काहीतरी 11 सेकंद काहीतरी 57 का 41 मिली पॉईंट असा झाला, नाही 41 मिली पॉईंट झाला. त्याच्यानंतर आपला संदेश ठाकूर यांचा गाडा पळाला. तो पण बक्षिसात पात्र राहिला. आणि नशीब असं की 1 नंबरसाठी माझ्या इस्तू बैलाचा गाडा राहिला, संतोष ज्ञानेश्वर मांडेकर. 11 सेकंद 31 मिली पॉईंट हा आमचा गाडा 1 नंबर GCP राहिला. भारत केसरी म्हणून मला त्याच्यामुळे किताब मिळाला. आज मी रुईदास शेठचं एवढा आभार मानेल की त्याच्यामुळं तो बैल मला मिळाला आणि त्या बैलामुळं मी भारत केसरी झालो. आज कुठं गेलं तरी मला पहिलं भारत केसरी म्हणून बोलवतात. हा मला माझा इस्तू बैलामुळं मला अभिमान वाटतो. आणि दुसरी गोष्ट अशी की तो ह्याचा स्वप्नीलचा बैल पण GCPत राहिला आणि नाना चौधरीचा आमचा बैल 2 नंबरच्या फायनलसाठी बोलेरोत राहिला. याचा मला मोठा अभिमान वाटतो. फुलगावचे कपिल शेठ वागसकर आज इथं उपस्थित आहे. इस्तू बैलाबद्दल तुम्ही काय सांगसाल? आज या ठिकाणी आपण सर्वजण पाहताच या अनेक कार्यकर्ते, या सोळोगावचे लोकनियुक्त सरपंच आणि खरोखर तर माझ्या लय जुने मित्र आदरणीय संतोष शेठ ठाकूर पाटील यांच्या आपण दावणीवरती आज इस्तू बैलाविषयी माहिती घेण्यासाठी उपस्थित आहोत. सर्वप्रथम म्हणजे इस्तू बैल हा आमच्या गावातनं फुलगावमधनं त्यांची आई आप्पा शेठ साकोरे यांच्याकडनं त्यांनी घेतला. अगदी प्रेमाच्या संबंधापोटी एकमेकांनी तो बैल एकमेकांना दिला आणि खरोखर एक उत्कृष्ट बैलाची चॉईस कशी करावा हे शिकावं कसं, तर हे उदाहरण म्हणजे संतोष शेठ ठाकूर असतील किंवा रोहिदास शेठ ठाकूर असतील यांच्याकडून शिकावं. खूप अत्यंत चांगला पळणारा बैल शर्यतीमधला, जो बंदीच्या काळामध्ये खूप घाटात अत्यंत चांगल्या पद्धतीने पळाला. गोरा होता छोटासा आणि त्याची चॉईस करून ह्यांनी तो त्यांच्याकडे आणला. आणल्यानंतरनं त्याचं चांगलं संगोपन केलं, त्याला चांगलं खायला प्यायला घातलं, त्याला चांगलं सुदृढ बनवलं आणि आपला बैल शर्यतीत कसा 1 नंबर पळला जाईल ह्याच्याकरता संतोष शेठनी रोहिदास शेठनी खूप प्रयत्न घेतले. ज्यावेळेस बैल शर्यतीच्या लायकीचा म्हणजे मूळचा पळणार होताच, परंतु चांगल्या बैलामध्ये ज्यावेळेस बैल पळला जातो त्यावेळेस बैलाचं नाव हे तालुक्यात जिल्ह्यात गाजलं जातं. आणि इस्तू बैल हा ज्यावेळेस त्यांनी चांगल्या बैलांमध्ये झुकण्याचा प्रयत्न केला, थोड्या त्यांना अडकाटी पहिल्याच टायमाला आल्यात,
परंतु त्यानंतर त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचं आजचं नेटवर्क तालुक्यात खूप मोठं असल्यामुळं त्यांनी चांगल्या गाड्यावाल्यांशी संपर्क साधला आणि चांगल्या गाड्यावाल्यांच्या माध्यमातून जाऊन इस्तूला त्यांनी अत्यंत चांगली बैलं झुपली. आणि मी डोळ्यांनी पाहिले, मी जरी शेजारचा गावचा असलो तरी आमचे संबंधित इस्तू बैलाची पळणी पाहिली की इस्तू बैल पाहिला. खूप शर्यती असंख्य शर्यती झाल्यात. त्यामध्ये इस्तू बैल हा अत्यंत पाळणारा आणि शांत बैल म्हणून आज घाटामध्ये तुम्ही जर आज त्याच्या जर जुन्या क्लिपा जर पाहिल्या तर घाटात गेल्यावर एका बैलाला पकडायला 2-2, 3-3 माणसं अशी पुढून धरावं लागतात. पण विस्तू बैल जेव्हा घाटात असाल तेव्हा पार तुम्हाला सांगतो, संतोष शेठ आमचे सरपंच एका हाताने तो बैल धरतात, एकाच हाताने असा तिरका धरतात बैल, परंतु तो बैल हलत नाही, काय नाही. त्याचा पळ जर पाहिला तर 20 फुटाहून पाळणारा चावऱ्या कसा असावा याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा विस्तू बैल. ज्यावेळेस तो सोडला जातो त्यावेळेस त्याची तुम्ही गती पहा, त्याची शिस्त पहा, तो किती जोरात पळला जातो, त्याच्या मागचं धुरकरी किती स्पीडची असू दे, पण त्याची जी पळण्याची कला आहे ही इस्तू बैलाकडं खूप मोठ्या कॅपॅसिटी खूप मोठी. मुळात बैलाची शरीरयष्टी पहा, थोडा गावरान क्वालिटीचा लांब सडसडीत बैल, खूप चपळ वेगाचा आणि शांत स्वभावाचा बैल असा इस्तूय. अनेक शर्यती झाल्यात, मी डोळ्यांनी पाहिलं. लोणीकंची ज्यावेळेस म्हणजे बंदीतल्याच्या आधी तर शर्यती आम्ही झुपलाच, बराच वेळा झुपला. त्यात त्यांनी अनेक चावऱ्यांबरोबर पळाला असेल, 30-35-40 चावरे ते संघात पळाले असतील. लोणीकंची यात्रेला पाहिला, मोठी यात्रा भरली होती, हिंदकेसरी यात्रा होती नारायण सभापती आवळ्यांची, तिथं इस्तू बैल पळाला खूप वेगाने. त्यांचा तिथं नंबरसुद्धा आला, 3 नंबरचं, त्यांना बक्षीससुद्धा मिळालं याच फायनलमध्ये. त्यानंतरनं खरी शर्यत होती जाधववाडी चिखलीची. असंख्य बैलगाड्यावाल्यांनी तिथं सहभाग घेतला आणि अटीतटीची लढत. तिथं भारत केसरी किताब होता, बक्षिसांचा वर्षाव झाला होता. पहिल्या देणाऱ्याला 2 व्हीलर गाडी, फायनलसाठी 1 नंबरला JCB, खाली 2 नंबरला ट्रॅक्टर, 3 नंबरला बुलेरो गाडी, 4 नंबरला बुलेट गाडी, खाली सगळ्यात 5-6 गाड्या, टीव्ही फ्रीज, सगळं पैसे भरपूर होतं. पण गाड्यांची संख्या खूप आली. अख्ख्या महाराष्ट्रातून तिथं बैलगाडी उपस्थित झाली आणि अशा कसरतीच्या ठिकाणी आपला बैल कसा पळला जाईल याचं नियोजन संतोष शेठ असतील, रोहित शेठ असतील यांनी केलं. त्यांचे सावडे संतोष शेठ मांडेकर यांच्या बैलगाड्यात तो इस्तू झुपला गेला. आणि ज्यावेळेस बैल झुपला गेला, सिरियलला तर बारी त्यांची 1 नंबर झाली, त्यांना 2 व्हीलर गाडी बक्षीस मिळाली. पण ज्यावेळेस फायनल असते त्यावेळेस बैलाची कला खरोखर पाहण्यासारखी असते. का तर त्याचं एक विशिष्ट कारण आहे बैलगाडी क्षेत्रात, की आज ज्यावेळेस बैलांचं फायनलला ज्यावेळेस चावऱ्याजवळ पळतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं चावऱ्याला जे पळ असतो तो असा असतो की पब्लिकचा दाब असतो आणि पब्लिकच्या दाबमधून बैल कसा पळला पाहिजे हे महत्त्वाचं नियोजन असतं. तिथं चिखलीला झुपला, त्यांचा गाडा सेमीफायनल 11:24 मिली झाला आणि फायनलला 11 सेकंद 31 मिली पॉईंट झाला आणि ते बक्षिसात पात्र झाले. त्याचं केवळ कारण असं नाही दुरकरी पळून चालत नाही, त्याच्याकरता चावरेकरी पडले पाहिजे. पब्लिकच्या दाबमधून कांड जर निघून गेलं तर तुमचं दुरकरी जोरात निघून जाणार आहे. आणि त्यांनी भारत केसरी हा किताब हा महत्त्वाचा म्हणजे तिथं 1 नंबरची जी गाडी 4-5 पळाली त्याच्यात इस्तू हा बैल भारत केसरी म्हणून पळाला. ह्याचा खरोखर आम्हा सर्वांना अभिमान आहे, कारण आमच्या मित्राचा बैल त्या ठिकाणी भारत केसरी झाला आणि तो बैल आमच्याकडनं ज्यांच्याकडे गेला शिवाय आम्ही सुद्धा भारत केसरी झाल्यासारखंच आम्हाला वाटते, कारण हे काय ना आम्ही काय एकच आहे. आणि ह्याचा खूप आम्हाला आज या ठिकाणी आनंद झाला. अशी आहे इस्तू बैलाची खूप पाळण्याची खूप चांगली पद्धत किंवा इतिहास खूप जुना आणि चांगल्या पद्धतीचा इतिहास आहे. शेठ, मला सांगा आता येणारा घाट तुमचा कोणता असणार आहे आणि त्याचे नियोजन तुमचं कशा पद्धतीने असणार आहे? आता एकतर गोडेगाव होऊ शकतं या खडकी होऊ शकते आणि 9 लाख उमऱ्याचं सुद्धा टोकन झालेलं आहे. याच्यात मी सांगू शकत नाही की यात्रा पहिली कोणची भरेल, पण जे इथं यात्रा भरेल तिथं जे आमचं नियोजन पहिलं होतं, संतोष शेठ ज्ञानेश्वर मांडेकर सरपंच आणि संतोष ठाकूर सरपंच जुगलबंदी, अशाच दोघांच्या नावाने तो गाडा पळेल. शेठ, मला सांगा पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक संतोष शेठ मांडेकर आपले सावडे यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सरपंच संतोष शेठ मांडेकर यांचा आणि माझा संपर्क दावडी घाटात जो झाला तिथून पुढं प्रत्येक येईल त्या घाटाला मला फोन करणं, माझ्याशी व्यवस्थित बोलणं आणि स्वतः मोठा गाडा मालक असल्यामुळं की बा मला कुठल्याही प्रकारचा की दुःख होणार नाही अशा पद्धतीत माझ्या संग कुठलीही चर्चा न करता मी पण स्वतः प्रामाणिकपणे
त्यांच्या साथीला साथ देऊन गाडा दांबवतोय आणि इथून पुढच्या सुद्धा काळात जोपर्यंत माझा बैल पळल तोपर्यंत मी सरपंच संतोष शेठ मांडेकर यांच्या खांद्याला खांदा लावून बैल पळवणार असं सांगतो. इस्तू बैलाचे मालक ओमदादा ठाकूर, तुला हा नाद कसा काय लागला? पहिला आमच्या आजोबांना नाद होता, त्याच्यानंतर माझ्या वडिलांना नाद लागला. ते वडील गाड्याला जायचे, मग मी पण जायला लागलो, मग मला पण नाद लागला आणि आमच्या रक्तातच हा नाद आहे आणि हा नाद कधीच सुटणार नाही. शेठ, मला सांगा, आज तुम्ही बैलगाडा मालक आहे, आज सुशिक्षित लोक तुम्हाला नावं ठेवतात बैलगाडा मालकांना, काय सांगा त्याबद्दल? आम्हाला अडाणी समजायचा काही विषय नाही आहे. सुशिक्षित लोक ते त्यांच्या जाग्यावर, आम्ही अडाणी समजलं तर आम्ही आमच्या जागेवर. आम्ही पण सुशिक्षित घरातली आहे. आमच्या घरात डॉक्टर, इंजिनियर सगळे पदवी घेणारी मंडळी आहेत. आम्ही आज का म्हणजे गाव कारभार बघतो. प्रत्येक गावात बघा गाडा मालक गाव कारभार बघत असतो. इथं सरपंच उपस्थित आहे, पोलीस पाटील आहे, मग हे गाडा मालक हे गाव कारभार बघतात. असा काही विषय नाही की ही लोक अडाणी असतात. गावचा कारभार बघणं पण तेवढं सोपं गोष्ट नाही, अडाणी माणसाचं काम नाही आहे ते. आणि ही जी आम्हाला सुशिक्षित लोक जे आम्हाला थोडक्यात नावं ठेवतात, आमच्यापेक्षा 4 पुस्तकं जास्त शिकले असतील, या लोकांचे विवाह किंवा ह्या ज्या काही गोष्टी याच्या चौकशी आमच्याकडे होतात. आम्हाला विचारपूस केल्याशिवाय यांचे विवाह पण होत नाही. आणि ही लोक जे आम्हाला अडाणी समजतात, आमचं काय होतं, 4 गावात येणं जाणं राहतं. आमचा मित्रपरिवार मोठा आहे. ह्या लोकांनी म्हणजे नाही का, सुशिक्षित लोकांच्या चौकशी आम्हाला पहिली केली जाते. हा नवरदेव कसा आहे, नवरी कशी, यावर आम्ही मत देईल त्यावेळेस यांची लग्न ठरतात. म्हणजे आम्ही अडाणी लोक यांची लग्न ठरवतो, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आज शेतकऱ्याची मुलं आहे. आम्ही शेतकऱ्याची मुलं असल्या कारणाने आम्हाला व्यवसाय, शेती आणि मग आमचा छंद जोपासतो आम्ही. याच्यात अडाणी आणि सुशिक्षितचा काही विषय नाही आहे. मरकळ गावचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब लोखंडे आज इथं उपस्थित आहे. आज एक गाडा मालक म्हणून तुम्ही संतोष शेठ ठाकूर यांच्याबद्दल काय सांगाल? सोळगावचे आदर्श सरपंच संतोष शेठ ठाकूर हे एक उत्कृष्ट गाडा मालक आणि एक आदर्श आहेत. नुसता बैल पळून उपयोग नाही, तर त्यांच्या हातनं समाजसेवा, बैलगाडा क्षेत्रात एक आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. कारण बैलगाडा पळून उपयोग नाही नुसता, तर त्यांच्याकडनं समाजाचं काम किंवा मैत्रीत्व आणि सया बांधिलकी जपल्या जातात. आज ते सोळगावचे सरपंच पद भूषवतात. त्याचप्रमाणे त्यांनी असे समाजात आमच्यासारख्यांना खूप मार्गदर्शन वेळोवेळी त्यांच्याकडनं होतं. श्रीकांत शेठ गायकवाड, आज तुम्ही इथं उपस्थित आहे. इस्तू बैलाबद्दल काय सांगाल तुम्ही? आज इस्तू बैलाबद्दल सांगायचं झालं तर इस्तू हा संतोष शेठ ठाकूर पाटील यांचा बैल आहे. आणि या इस्तू बैलाचं आणि संतोष शेठ ठाकूर पाटील यांचं जे बैलावर प्रेम करायचं आणि जे बैलाला सांभाळणे आणि जे बैलाची जपवणूक करतात त्याचा रतीब त्याबद्दल, आणि त्यांनी जर बैलांनी जरी एक दिवस जरी रतीब नाही खाल्ला तरी संतोष शेठ ठाकूर पाटलांना लय वाईट वाटतं. आणि त्याचं जे प्रेम आहे बैलावरती, त्या प्रेमाचं फळ म्हणून त्यांना जाधववाडीला जी यात्रा झाली त्या यात्रेमध्ये बैलांनी भारत केसरी हा किताब मिळवून दिला. आणि इस्तू ह्या बैलामुळे संतोष शेठ ठाकूर पाटलांचं नाव भारत केसरी त्या घाटामध्ये झाले. खूप खूप धन्यवाद संतोष शेठ. खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला इस्तू बैलाची चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले, खूप चांगली माहिती दिली. त्याबद्दल बैलगाडा शौकीन शेखर मोहिते यांच्या वतीने खूप आपला आभार मानतो आणि येथे थांबतो.